सांबाराच्या सामानाला हात लावतच नाही. हां. कुणी येऊ दे. आज मोदी बी माझ्या सामानाला हात लावला तर मोदीवर केस होईल. हा पोरं काय करतो बाबा, उडान टप्पा आहे ते पोरं नशिबाला चांगली नाही ती. तुमच्या पायातला आम्ही हातात घेता. मग ह्यालाच म्हणते ती जनताची सेवा. आम्ही जनताची सेवा करतो. पोरं बरोबर नाही ती म्हणून तर कष्ट करायची पाळी आहे ना. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण पुण्यामध्ये आहे. पुण्यामधली वेगवेगळी स्टोरी करत असतो. रेल्वे स्टेशनचा आउटगेट आहे आणि आउटगेटच्या बाहेर एक महिला आहेत, त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करूया. इथं सागर हॉटेल आहे आणि त्याच्याच कडेला त्यांचं चप्पल जे शिलाई सगळं म्हणजे ते व्यवसाय आहे त्यांचा. काय नाव आपलं? सुगला उद्धव जाधव, इथलेच का प्रॉपर पुणे? सोलापूर. सोलापूरचा आहे का? हा, आणि काय कोणता व्यवसाय आहे तुमचा? आमचा चर्मकारी व्यवसाय. 35 वर्षे झाले या जागेत. याच जागेला? या जागेत 35 वर्षे. याच्या अगोदर काय करत होता? ह्याच्या अगोदर काय नाही, सोलापुरात काय नाही. सोलापूर सोडलं तसं हे धंदा आहे आमचा. सोलापूर सोडून पुण्याला कशाला आला इकडं? आता आलं तिकडं कामधंदा नव्हते, मिल बंद पडले म्हणून आलो आम्ही. 35 वर्षाच्या अगोदर? हा, पुण्याला जायचं म्हणजे काय आहे, तिथं जरा याने डांगडिंग पेत होते, खात होते. हा, पुणे. हा, दणकाच चालू असायचा यांचा, हा. मित्रासोबत हिंडायचं हा बाहेर. हा का हा. हो? म्हणून मी सोलापूर सोडून पुण्याला आली. काय काय मला समजा बुटाचा रुसलिंग येतंय, शिलाई येते, बुटाचा सोल लावायला येतंय, पॉलिश समजा करते. पॉलिशला 2 रुपये होतं आणि टाका मारायला 50 पैसे. पण 100 रुपये होत होतं. हा, आणि तिकडे कामाला गेल्यावर 12 रुपये इळाचं. 5 बायांचं तुम्ही एका ठिकाणी हा, कमवत होता. म्हणून आता घरात किती बी आजारी पडली तर घरात राहत नाही. आता माझं पोटाचं ऑपरेशन झालंय, पायाचं ऑपरेशन झालंय, खर पण घरात राहत नाही. मग इथं आल्यानंतर ना, आता आधी आल्यानंतर काय भाड्याच्या घरात राहत होता? भाड्याच्या घरात राहत होती ना. 30 वर्ष भाड्याच्या घरात राहत होती ना. आत्ता लॉकडाऊनच्या अगोदर स्वतःचं घेतली. 3 लग्न केली. वाघोलीला 1 गुंठा जागा घेतला. आता धंद्यावरती. पोटाला, हा, या धंद्यावर पोटाला पोट भरून खाती बाद झालं. आणि मग नोकरी केल्यानंतर एवढं होत होतं का? आणि नोकरी केल्यावर काय लोकांच्या बांधलदारी बाबा. हा. मग मी अंगठा बहादूर आहे. शिक्षण शिक्षण काही नाही, अंगठा बहादूर. का पण लाखाने हिशोब करेल तोंडानीच.